जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसी नेते आंदोलनानं उत्तर देणार आहेत, कारण लवकरच ओबीसी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे। पुण्यात ओबीसी नेत्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आरक्षणासाठी संघर्ष यात्रा काढण्यावर एकमत झालंय। ओबीसींच्या बैठकीमध्ये 6 ठराव झाल्याचं बैठकीनंतर नेत्यांनी सांगितलंय। ओबीसींचं आरक्षण धोक्यात असल्यानं आम्ही संघर्ष यात्रा काढणार असल्याचं यावेळेला बोलताना ओबीसी नेत्यांनी म्हटलंय। जरांगेंसाठी सरकार पायघड्या घालतं आणि ओबीसींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलेला आहे। या राज्यामध्ये 55 ते 56% असणारा ओबीसी समाज, म्हणजे तुम्ही जरांगेच्या 12 ते 15% असणाऱ्या जरांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या आंदोलनाला घाबरून जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर या 55% ओबीसींची संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबईपर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल। सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, संदेश क्षीरसागर, तो पापड्या आमदार कोण, विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके। तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे? कैलास पाटील, सुरेश दास, तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार करतील, बायकॉट करतील। पापड्या झाला की चॅलेंज देतो, हे गॅजेटियर तुम्ही समोर घ्या, मी समोर घेतो। त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलं होतं, त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी, कुणबी समाजाची वेगळी। साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत, मी आता तुम्हाला 2 मिनिटात दाखवू शकतो। याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती, त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते वेगळं, कुणबी वेगळं। उलट हे गॅजेटियर आणा, मला या जरांगेंना या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळं का गोरं काहीतरी आणा ना तुम्ही। गॅजेट नाही, ते गॅजेटर आहे।